वन टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पोलीस दलातील संदीप सरग यांच्या मरणास कारणीभूत असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाईची मागणी। बिर्डा येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गायत्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड। वीज वितरण कंपनीमार्फत धुळे शहरात सुरू असलेले कृत्रिम लोड शेडिंग थांबवण्याची शिवसेनेची मागणी। आणि शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे होणार लोकार्पण। आता बातमीपत्र विस्ताराने। पोलीस दलातील संदीप सरग यांच्या मरणास कारणीभूत असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी या मागणीसाठी संदीप सरग यांच्या पत्नी व नातेवाईकांतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। संदीप सरग यांच्या मरणास कारणीभूत असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी या मागणीसाठी संदीप सरग यांच्या पत्नी व नातेवाईकांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की स्वाती संदीप सरग पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वर्गीय संदीप धनाजी सरग यांची पत्नी आहे। माझे पती गेल्या 25 वर्षापासून पोलीस दलात सेवा बजावत होते। त्यांना एकही चुकीचा शेरा नव्हता। सर्व अधिकाऱ्यांनी त्यांची कामगिरी पाहून A+ दिले। तसेच त्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस पदकही मिळाले आहे। त्यांनी पोलीस मुख्यालय, आझादनगर पोलीस स्टेशन, महामार्ग सुरक्षा पथक, अँटी करप्शन व आता LCB धुळे येथे सेवा करत होते। आतापर्यंतच्या सेवेत त्यांना कधीही मानसिक ताणतणाव नव्हता। ते इमाने इतबारे सेवा करत होते। माझ्या पतीचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांसोबत चांगले संबंध असल्याने बऱ्याच घटना त्यांना अगोदर माहीत पडायच्या व पोलीस विभागात अधिकारी यांना ती माहिती द्यायची। तसेच त्यांचा हसमुख व बोलका स्वभाव असल्यामुळे पोलीस विभागात त्यांचे सर्व ठिकाणी नाव निघायचे। माझ्या पतीला कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते व ते हनुमान भक्त असल्याने धार्मिक होते। परंतु जून 2024 पासून LCB PI श्रीराम पवार आले तेव्हापासून माझ्या पतीला विनाकारण मानसिक त्रास दिला। सुरुवातीला काम द्या नाहीतर तुमची बदली करेल अशा धमक्या दिल्या। कामगिरी दिल्यानंतरही हेतुपुरस्सर माझ्या पतीचा मानसिक छळ केला व माझ्या पतीला कालावधी पूर्ण झाला नसताना व कोणतीही चूक नसताना आपल्याला खोटी माहिती पुरवून माझ्या पतीची पोलीस हेड क्वार्टर येथे सुमारे 2 महिन्यापूर्वी बदली केली। माझ्या माहितीप्रमाणे काही चूक केली किंवा गुन्हा केला तर शिक्षा म्हणून त्या पोलिसांची पोलीस मुख्यालय येथे बदली केली जाते असे पोलीस दल व समाजातील लोक बोलतात। माझ्या पतीने पोलीस दलात खूप प्रामाणिकपणे काम केले आहे। आपण त्यांचे मागील रेकॉर्ड चेक करावे म्हणजे आपल्याला लक्षात येईल। LCB PI श्रीराम पवार यांनी माझ्या पतीचे चारित्र्य हनन व्हावे व त्यांना मानसिक त्रास होईल म्हणून मुद्दाम पोलीस हेड क्वार्टरला बदली केली। माझे पती हेडक्वार्टरला प्रामाणिकपणे नोकरी करत असताना LCB PI श्रीराम पवार हे स्वतः व त्यांच्या विभागातील लोक पोलिसांमार्फत फोन करून रात्री व अपरात्री त्यांच्या कार्यालयात बोलावून घ्यायचे व कोठेही डिक्टेशनसाठी पाठवायचे। त्याबाबत माझे पती घरी आल्यावर मला माहिती द्यायचे। LCB PI श्रीराम पवार हे पोलीस हेडक्वार्टर येथील अधिकाऱ्यांना फोन करून व त्यांच्या पदाचा गैरवापर करून LCBच्या डिटेक्शनसाठी बोलावून घ्यायचे। परंतु हेडक्वार्टरला असलेल्या नोकरी ठिकाणी माझ्या पतीला जावे लागायचे। माझे पती यांना ते मानसिक व शाब्दिक त्रास देत होते। काम करूनही हेतुपुरस्सर माझ्या पतीचा मानसिक छळ करत होते। त्यामुळे मागील सुमारे 1 महिन्यांपासून त्यांची धावपळ होत होती व मानसिक व शारीरिक थकवा येत होता। नेहमी आनंदी असणारे, हसत खेळत राहणारे माझे पती तणावात राहू लागले होते। LCB PI श्रीराम पवार हेच माझ्या पतीच्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार आहे। म्हणून पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अन्यथा मी व माझा परिवार, नातेवाईक असे धार्मिक विधी झाल्यावर आमरण उपोषण आपल्या कार्यालयासमोर बसू असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी स्वाती सरग यांच्यासह त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 26/9 रोजी आमचे लहान बंधू संदीप भाऊ सरग यांचं मानसिक तणावाने अचानक मृत्यू झाला। त्याचं कारण असं होतं, गेल्या 3 महिन्यापासून ते LCBला कार्यरत असताना तिथे त्यांना कामाचा खूप वेग होता व साहेब त्यांना मानसिक सतत छळ करत होते। त्यांचे काही कारण नसताना हेडक्वार्टरला बदली केली आणि हेडक्वार्टरला कुठल्या माणसाची बदली करतात ते त्यांनाही माहिती आहे। जो माणूस चुकीचं काम करतो, काही त्याच्यानं पोलिसाला काही दाग लागेल त्या माणसाला हेडक्वार्टर बदली करतात। हा माणूस नित्यनेम 2 टाईम देशदेव धर्मासाठी रोज मंदिराची सेवा करून नित्यनेम आपल्या ड्युट्या करत होता। साहेबांनी काही कारण नसताना हेडक्वार्टर टाकलं। त्याच्यानंतर साहेबांना भेटायला गेले तर साहेब म्हणतात तुम्ही कामगिरी दाखवा तर तुम्हाला घेतो। संदीप भाऊंनी 80 फुटीहून मोठी अल्युमिनियमची मोठी गँग हस्तगत करून साहेबांना काम दिलं, तरी साहेबांनी त्यांना परत LCBला घेतलं नाही। अजून मानसिक छळ करायचे, काही बी बोलायचे।
त्याच्यामुळे त्यांचं घरी येऊन चिडचिड व्हायची मुलांना. हे का ते एवढ्या 2-3 महिन्यात त्यांनी मुलांना वेळसुद्धा दिला नाही, एवढे ते परेशान झालेले होते. राहिली गोष्ट 26 तारखेला त्यांची हेडक्वार्टरला ड्युटी लावायला गेली. तिथून ड्युटीला असताना इथून LCBPI श्रीराम पवारच्या आदेशाने त्यांना साक्री इथं पाठवण्याचे आदेश देण्यात आले. ते घाईगडबडीत तिथून घरी आले, त्या ड्रेस चेंज केला व 11 वाजता घरून निघाले. अचानक येते त्यांना गिदवड्या चौकामध्ये त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या. तर तिथं ते आधार हॉस्पिटलला गेले. तिथं डॉक्टरनी मला अचानक फोन केला की तुम्ही ताबडतोब या, पुढे जायचं आहे. मी गाडी घेऊन येत नाही तोपर्यंत त्यांना तिथं मेजर स्ट्रोक आला. तिथून मी निरामय हॉस्पिटलला नेलं आणि तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केला. त्यांचे आज मागणी काय तर? आज आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे. येत्या 5-6 दिवसात आम्हाला जर न्याय नाही भेटला तर नाही, काय मागणी केलेली? न्याय म्हणजे कुठला न्याय पाहिजे? साहेबांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. PI साहेबांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. धुळे तालुक्यातील बिरडा येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गायत्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. धुळे तालुक्यातील बिरडाणे येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गायत्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिरडाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीसाठी गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत गायत्री अनिल पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक अध्यासी अधिकारी लांबगे यांनी गायत्री पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांना ग्रामसेवक रोहिणी पाटील, तलाठी क्षीरसागर यांनी सहकार्य केले. यावेळी गटनेते राजेश पाटील, माजी सरपंच रेखा पाटील, ग्रामपंचायत सदस्य साधना पाटील, अनिल अहिरे, नवाबाई पाटील, मोहन पाटील, संभाजी पाटील, रवींद्र माळी, संदीप माळी तसेच गावातील रवींद्र मोरे, पंडित पाटील, प्रल्हाद पाटील, राजेंद्र पाटील, धुडकू पाटील आदी उपस्थित होते. बिरडाई येथे ग्रामपंचायतची निवडणूक एकमताने बिनविरोध झाली. आमच्या सर्वांच्या पॅनल 2021ला बिनविरोध निवडून आलं होतं आणि ठरल्याप्रमाणे पहिल्या सरपंचाचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर आम्ही ठरल्याप्रमाणे आजच्या नवीन सरपंचपदी गायत्री अनिल पाटील यांची सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या आशीर्वादाने आज त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे आणि असंच त्यांनी कामकाज पुढे चालू ठेवावं. आमच्या ग्रामस्थांकडून व गटनेते राजेश पाटील यांच्याकडून त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. हिंदू धर्मियांच्या ऐन सण उत्सवाच्या काळात वीज वितरण कंपनी मार्फत सुरू असलेली कृत्रिम लोड शेडिंग थांबवावी या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात आंदोलन करीत निवेदन देण्यात आले. हिंदू धर्मियांच्या ऐन सण उत्सवाच्या काळात बनावट लोड शेडिंगचा कहर थांबवावा तसेच इतर मागण्यांसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात मोबाईलमध्ये टॉर्च पेटवून आंदोलन करीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्हा व धुळे शहर परिसरात वीज वितरणाचा बोजवारा उडालेला आहे व आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MSAB अधिकारी निर्मित लोड शेडिंग कायम आहे. रात्री बेरात्री सकाळ संध्याकाळ 2-2, 4-4 तास वीज जाते. वीज का गेली या प्रश्नाचे उत्तर अधिकारी कर्मचारी देत नाही. सण उत्सवाच्या दिवसात तर विजेचा लपंडाव अधिक जास्त वाढला आहे. यामुळे हिंदी धर्मियांच्या मनात वीज वितरण कंपनीच्या ऐवजी राज्य सरकारातील सत्ताधारी राजकीय पक्षांच्या विरोधात मोठा राग उफाळला आहे. या अशा रात्री बेरात्री 2-2, 3-3, 4-4 तास वीज जाण्याच्या प्रकाराला लोड शेडिंग किंवा भारनियमन म्हणता येत नाही. वीज जाण्याच्या या प्रकाराला संबंधित अधिकाऱ्यांचा आळशी कर्तव्य, शून्य भोंगळ कारभार म्हणतात किंवा राजकीय द्वेषभाव. दुरुस्ती देखभालीच्या नावाखाली काही मिनिटात पार पडू शकणाऱ्या दुरुस्तीसाठी 4-4 तास खर्ची घालून वीज पुरवठा खंडित ठेवला जातो. अशा प्रकारची देखभाल दुरुस्ती कामे नेमकी कुठे चालू आहेत अशी विचारणा नागरिकांकडून केली जात असताना संबंधित दुरुस्तीच्या ठिकाणाची माहिती दिली जात नाही. यामुळे महावितरणचे काही अधिकारी राजकीय द्वेषापोटी वर्तमान सरकार पक्षाला बदनाम करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक ही स्वनिर्मित कृत्रिम लोड शेडिंग षडयंत्र राबवत असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तशा प्रकारचे सोशल मीडियावर राजकीय सामाजिक संघटना प्रतिक्रिया मांडत आहे. त्या अनुषंगाने आपणास विनंती आहे की शहरातील वीज वितरण व्यवस्था सुरळीत करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले, युवा सेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट प्रेम सोनार, उपमहानगर प्रमुख दास महाले, बटू भोपे, अनिल जगताप, दत्तात्रय माळोदे, आकाश बैसाने, रवी शिंदे, दीपक बडगुजर, किरण पवार, योगेश गवळी, वंदना सातपुते, संजना नांदुरे, विशाखा सोनार, बंडू डोरकर, विजय जोटे, संजय कुसळकर, असलम काटिक, बबलूर शेख, रेहान पठाण आदी उपस्थित होते. धुळे जिल्हा शिवसेना, धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचं, महावितरणचं जे कार्यालय साखरेवरचं
इथे आम्ही धुळेकर नागरिकांच्या वतीने तक्रारी करायला आलेलो आहे. एक आगळं वेगळं आंदोलन आम्ही इथं केलेलं आहे. वितरण कंपनी जे महावितरणचं कार्यालय यांच्याकडे आम्ही गेल्या 4-6 महिन्यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं. त्यांनी त्यावेळेस आम्हाला लेखी आश्वासन दिले होते. काही पाळले शब्द आणि काही अजून पण तसेच प्रलंबित आहेत. धुळेकर नागरिकांना हे लोक रोज वेठीस धरतात. लाईट दिवसातून 4 वेळेस जाते, 2-2, 4-4 तास लाईट जाते. वीज बिल अव्वाच्या सव्वा सगळ्यांना येतंय. वीज बिल भरण्यासाठी जर वीज बिल भरलं नाही तर यांच्या मुंबईच्या कार्यालयातून फोन येईल. वीज बिल भरलं नाही तर यांच्या टोळ्या वसुलीसाठी, जसं प्रायव्हेट फायनान्स कंपनीच्या टोळ्या फिरतात वसुलीसाठी, तसं वीज वितरण कंपनीच्या यांच्या देखील टोळ्या तयार झालेल्या आहेत. त्या टोळ्या 10-10, 20-20 लोकांच्या ग्रुपने नागरिकांकडे जाऊन वीज बिल वसुलीसाठी तक्रारी करतात, दमदाट्या करतात. नागरिक अक्षरशः दहशती त्यांचे झालेले आहेत. परंतु वीज वितरण हे प्रामाणिकपणे करत नाही. काही तक्रारी, लाईट गेली, तक्रारदाराला तक्रार करायची असेल तर यांच्या सर्वांचे मोबाईल बंद असतात. कुठल्याच प्रकारची तक्रार हे घेऊ शकत नाही. मागच्या काळामध्ये देखील आम्ही यांना सांगितलं होतं की जे मोगलाईचं जे युनिट आहे हे युनिट साखरी रोडला हायवेला बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर आहे, ते युनिट गावात घ्या. नागरिकांना ते अडचणीचं ठरतंय. तिथं जाऊन नागरिक तक्रार करता येत नाही आणि करायचं असेल तिथं कोणी नाही मिळालं तर नागरिकांचा हिरमोड होतो, त्रास होतोय. त्या त्रासापासून वाचण्यासाठी या प्रिमाइसेसमध्ये रिकामे कार्यालय पडलेले आहेत, त्याच्यामध्ये ते मोगलाईचं कार्यालय शिफ्ट करा आणि तिथे त्यांना नागरिकांची सोय करा. हे सगळं सांगून देखील आजपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही. हे लोकांनी ठरवून आता गणपतीच्या काळात देखील लाईटांचा फार त्रास झाला. विसर्जन मिरवणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्यतो अशी मिरवणूक, विसर्जन मिरवणूक चालू असताना, मोठे गणपती चालू असताना यांची अचानक लाईट चालली गेली. 1 वेळा गेली, 2 वेळा गेली, 3 वेळा गेली. प्रचंड प्रमाणामध्ये गणेश भक्तांना त्यावेळेस देखील त्यांचा रोष गणेश भक्तांचा वाढला होता. त्याच्यानंतर आता नवरात्र आहे, येणाऱ्या काळात दिवाळी आहे. या सर्व हिंदू सणांना सामोरे जाताना हे लोक कधीतरी आम्हाला असं वाटतं हे औरंगजेबाचे कार्यालयातून धुळेकर नागरिकांना सेवा देत आहेत म्हणून त्रास देतात की काय, सेवेच्या नावाखाली धुळेकर नागरिकांना वेठीस धरतायत. पूर्णपणे वितरण कंपनीने याच्यात सुधारणा केली पाहिजे. जे कर्मचारी यांचे कामचुकार आहेत त्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. असं जर होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये 2-3 दिवसामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाला यांच्या पुढे येणार आहोत. यांच्याकडून ते कृपया ते आंदोलन यांच्याकडून सहन होणार नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की याच्यामध्ये तुमची सुधारणा तात्काळ झाली पाहिजे. धुळेकर नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिलं आलेले आहेत. आम्ही धुळेकर नागरिकांना विनंती करतो, धुळेकर नागरिकांना आव्हान करतो, तुमच्याकडे कोणी वसुलीला येणार नाही आला तर तुम्ही तात्काळ शिवसेना जिल्हा कार्यालयाची आमच्या पदाधिकाऱ्यांची, त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा. वाढीव बिल आला असेल तर धुळेकर नागरिकांनी त्याच्यात सुधारणा होईपर्यंत ते बिल भरू नका असं शिवसेनेच्या वतीने तुम्हाला आवाहन करत आहोत. पुन्हा जे रेग्युलर बिल आहे ते भरा, परंतु जर कोणी दमदाट्या करत असेल तर तात्काळ तुम्ही शिवसेना कार्यालयाशी संपर्क करा. आपल्याला यांनी दिलेल्या वेळेमध्ये 2 दिवसाची यांनी वेळ घेतली, 2 दिवसामध्ये यांच्यात सुधारणा झाली नाही तर एकदम या महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी असलेलं आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल. साहेबांनी देखील ते सगळं मान्य केलेलं आहे. वैरगडे साहेब जे अधीक्षक अभियंता आहे त्यांनी मोबाईल हँड फ्री करून आम्हाला ते जरी आज हजर नसले, ते रजेवर असले तरी त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य करून लवकरात लवकर 2 दिवसात सुधारणा करण्याचा शब्द दिलेला आहे. आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आज येथून आंदोलनाचा समारोप करून निघून जातोय. परंतु 2 दिवसात झालं नाही तर याचे परिणाम यांना भोगावे लागतील. धुळे महानगराच्या वैभवात भर घालणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती समितीतर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. धुळे महानगरीच्या वैभवात भर घालणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता लोकार्पण होणार असल्याची माहिती नानासाहेब कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन दिली. नानासाहेब कदम यांनी सांगितले की धुळे महानगरीचे मानाचा तुरा ठरेल अशा धर्मवीर राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण छत्रपती घराण्यातील छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थान यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु राष्ट्रीय नेते शुक्रवारी प्रत्यक्ष कोल्हापूर दौऱ्यावर येत असून महाराजांच्या राजवाड्यातच मुक्काम करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे त्यांना आपल्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहता येऊ शकणार नसल्याने त्यांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत अनावरण लोकार्पण सोहळा 2-3 दिवस पुढे ढकलण्याचा विचार केला होता. परंतु समिती व मनपा यांचे नियोजन झाल्याने व सदर सोहळ्यासाठी सर्व काही निश्चित केल्याने खर्च व यंत्रणा याचा विचार करता नियोजित दिवशी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पाडण्याचा निर्धार करण्यात आला आहे. स्मारकाचा लोकार्पण सोहळा श्रीमंत मुदोजी राजे भोसले यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन राहतील असेही सांगण्यात आले आहे. छत्रपती संभाजी गार्डनमध्ये होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यादरम्यान वीरमाता सुनीता शिवाजीराव पाटील आणि वीरपत्नी हर्षदा मिलिंद खैरनार
यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात होणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीतर्फे करण्यात आले आहे. दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा स्मारकाचं भव्य दिव्य लोकार्पण शंभूतीर्थ या पवित्र स्थळी होत आहे. या कार्यक्रमाला श्रीमंतराजे मुदोजी भोसले यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय गिरीशजी महाजन हे लाभणार आहेत. कार्यक्रमाला संजयजी राऊतसाहेब प्रमुख वक्ते म्हणून आहेत. तसेच श्रीमंतजी कोकाटे यांचं प्रमुख व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. दीप प्रज्वलन धर्मयोद्धा अनुपजी अग्रवाल यांच्या हस्ते आहे. तसेच ध्वज जे आहे ते अनुप अग्रवाल भैया यांच्या हस्ते आहेत. दीप प्रज्वलन माननीय डॉक्टर सुभाषजी भांगरे, विजय नवल पाटील, चंदूबापू सोनार तसेच कुणाल पाटील असे विविध मान्यवरांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा इथे काल आयोजित केलेला आहे. सर्व संघटना तसेच सर्व जाती धर्मातील लोकांना आम्ही आवाहन करतो, सर्व शिवप्रेमी शंभूप्रेमींना आम्ही आवाहन करतो की उद्याचा हा भव्य दिव्य पवित्र सोहळ्यात आपली उपस्थिती देऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा एवढंच बोलतो. जय हिंद, जय शिवराय. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पोलीस दलातील संदीप सरग यांच्या मरणास कारणीभूत असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाईची मागणी. बिर्डा येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गायत्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड. वीज वितरण कंपनीमार्फत धुळे शहरात सुरू असलेले कृत्रिम लोड शेडिंग थांबवण्याची शिवसेनेची मागणी. आणि शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे होणार लोकार्पण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.